दोन जर विचारधारा देशातल्या प्रमुख लक्षात घेतल्या, डावी आणि उजवी, तर संघ हा अर्थातच उजव्या कंसामध्ये बसतो. डाव्यांनी कधी सत्तेसाठी प्रयत्न करतोय असं लपवण्याचा प्रयत्न केला नाही. उघडपणे सत्ताकारण त्यांनी केलं. संघ मात्र त्यापासून लांब राहिला. त्याच्यामुळे काही तोटे झाले का, आणि ते लांब राहण्याची कारणं काय, आणि जर उघडपणे जर केलं असतं तर ते जास्त बरं झालं असतं असं कुठेतरी टप्प्यावर संघाला वाटतं का? संघ लपवून काहीच ठेवत नाही. संघाला राजकारण करायचं नाही. कारण राजकारणाची जी धाटणी आज रूढ आहे, ती धाटणी संघ बदलू नाही शकत, समाज बदलवू शकतो. 50 वर्ष संसदेला पूर्ण झाली, त्याच्यात शरद यादवांचं भाषण झालं. राजकारणामुळे होणारा भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय चालू होता. त्याच्यात ते म्हणाले, ही गोष्ट अगदी खरी आहे की आमच्यामुळे भ्रष्टाचार आहे. आम्ही लोहियांचे अनुयायी आहोत, आम्हाला हे बिलकुल चालत नाही, पण आम्हाला हे करावं लागतं. कारण आज जनता असं म्हणते की 5 जीप काँग्रेसच्या लागलेल्या आहेत आणि यांची एकच आहे, तर मग काँग्रेसचा जोर आहे, तिकडे आपण म्हणतो. तर आम्हाला 5 जीप निदान 4 उभ्या करणं आवश्यक आहे. आम्ही भुकडू लोक आहोत, आमच्याजवळ पैसा नाही. पैसा आम्हाला गरीब देत नाही, धनपती घराणी देतात, त्यांच्याकडे आम्ही मागतो. ते काही उपकार म्हणून देत नाहीत, दान म्हणून देत नाहीत, ते वसूल करतात. ती वसुली आम्हाला करून द्यावी लागते त्यांची. या दुष्टचक्रात आम्ही सापडलो आहोत. याला उपाय या संसदेत बसलेले लोक काढू शकत नाही. जोपर्यंत समाजाचीही वृत्ती बदलत नाही तोपर्यंत याचा उपाय नाही. आज एका मोठ्या कर्तृत्ववान उद्योगपती माणसाशी मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, हे अगदी बरोबर आहे, त्याचा उपाय तिथे नाही आहे. तर आता समाज असा झाल्याशिवाय ते राजकारणाची धाटणी बदलत नाही. आणि आज राजकारण हे समाजाचा तोडूनच विचार करतं. मतं पाहिजे आहेत तर समाजात तुकडे पाहिजे, नुसते असून चालत नाहीत, त्यांच्यात संघर्ष पाहिजे. तर निवडणुकीत भावनात्मक इश्यू येतात, ते तापवून त्याच्यात मतं मिळवता येतात. अशा राजकारणात आम्ही पडायचं, स्पर्धा करायची, तर आम्ही सगळा समाज एकत्रित कसा करू शकतो? आणि म्हणून संघाने जन्मापासून ठरवलं आहे. डॉक्टर हेडगेवार राजकारणातच होते. डॉक्टर हेडगेवारांना राजकारणाचा खूप चांगला अनुभव, कुशल राजकारणी नेते होते ते. त्यांनी एकही सभा न करता नुसत्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या आधाराने राष्ट्रीय मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डिग्री देऊ नये असं जो कायदा आला होता इंग्रज सरकारचा, तो उलथवून पाडला. नुसती अशी ओरड करायची, अमुक ठिकाणी मोठी सभा झाली, त्याच्यात या कायद्याचा निषेध झाला. मग CID जाऊन विचारायची तिथे प्रमुख लोकांना, त्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे हो झाली, मी गेलो नव्हतो, पण सभा खूप मोठी झाली आणि प्रस्ताव असा झाला असं मी ऐकतो. तर ते वातावरण असं झालं की सरकारच्या विरोधात जनमत आहे, ते बिल वापस. तर इतके ते कुशल डावपेच करणारे राजकारणी होते. संघाचा बातम्यांवरचा प्रभाव तेव्हापासून आहे का? तर पण त्यांच्या लक्षात आलं की याच्यात जर पडलो तर सगळा समाज देशहिताकरता एकत्रित आणणं हे शक्य नाही. आणि म्हणून संघाने आपल्या जन्मापासून ठरवलं आहे की राजकारणापासून, निवडणुकीच्या मतांच्या चालू राजकारणापासून उभं राहायचं. राजकारणात ज्याला काम करायचं असेल असा आमचा स्वयंसेवक आपल्या रुचीप्रमाणे जाऊ शकतो, पण मग त्याला संघाचं काम घेता येत नाही, संघाची जबाबदारी घेता येत नाही. एखाद्या जबाबदारी असलेल्या माणसाला इच्छा झाली तर आम्ही त्याला म्हणतो, तू आत्ता जबाबदारी सोड, 2 वर्ष काही करू नकोस आणि मग तुला जायचं तिकडे जा. पण आहेत ना, म्हणजे राजकारण ह्या जीवनाचा एक भाग आहे, ते चांगलं व्हावं असं कधी कधी स्वयंसेवकांना वाटतं, ते जातात. श्यामाप्रसाद मुखर्जीने एक पक्ष काढला, त्यांना चांगले लोक हवे होते, बाकी लोक घ्यायला तयार नव्हते संघाच्या स्वयंसेवकांना. तोच एक दरवाजा उघडा होता, लोक तिकडे गेले. तो पक्ष काही संघाने नाही काढला, तो श्यामाप्रसाद मुखर्जीने काढला. तर हे काही छुपं नाही आहे. हे आता हे मी तुम्हाला सांगतो आहे. त्यांनी मग कार्यकर्ते मागितले, मग त्यावेळच्या कार्यकारिणीने, सरसंघाच्या कार्यकारिणीने विचारून कार्यकर्ते दिले, प्रचारकसुद्धा दिले. पण त्यांना असं सांगितलं की हे तुमच्याकडे आम्ही देतो आहे, तर हे आता तुमचे, तुमच्या अनुशासनात राहतील आणि तुम्हीच त्यांचं काय करायचं ते करा. पण यांना जर तुम्ही जे करता आहात ते, यांना जे संस्कार विचार मिळाले आहेत त्याच्या प्रकाशात पटलं नाही तर हे सोडून येतील. त्यावेळेला तुम्ही आम्हाला विचारच नाही का हो तो गेला त्याला पाठवा परत, ते आम्ही करणार नाही. या प्रकाराने आणि सगळ्या चांगल्या कामांना आम्ही कार्यकर्ते देतो. आणखी कोणी मागितले तर त्यांनाही आम्ही देऊ. म्हणजे मी प्रत्यक्ष प्रचारक असताना
अशा प्रकारची मदत काँग्रेसनं सुद्धा केलेली आहे. आम्ही कार्यकर्ते परमनंट देण्याचे नाही, कारण ते तसे मागितले नाहीत त्यांनी, पण तात्कालिक काही गोष्टी बिघडल्या त्या ठीक करण्याकरता माणसं पाहिजे. असं आलं तर प्रचारक असताना, म्हणजे प्रचारक मी अजूनही आहे, पण खाली असताना माझ्याकडे एक विभाग नागपूर महानगराचं काम होतं त्यावेळेला, अशी मागणी आली आणि ती आम्ही पूर्ण केली. तर हे करतो आम्ही आणि हे आम्ही लपवून ठेवत नाही. राष्ट्रकारणावर परिणाम करणारे जे विषय असतात ते राजकारणाशी संबंधित असले तरी आम्ही त्यात बोलतो आणि काही करू शकत असलो तर करतो. हेही आम्ही लपवून ठेवत नाही. त्याच्यामुळे आम्हाला काही लपवून ठेवायचं नाही. या संघ राजकारणात नाही आहे. संघाला सगळे पक्ष सारखे आहेत, सगळे पक्ष आपले आहेत आणि एकही पक्ष आमचा नाही, कारण पक्षीय राजकारणात आम्ही नाही. चांगल्या कामासाठी जे मदत मागतील त्यांना आम्ही मदत करू. ते काम चांगलं आहे अशी आमची खात्री झाली पाहिजे. आम्ही त्यांना कार्यक्रम मागितले तर देऊ, मागतात त्यांना देतो. आमचे स्वयंसेवकही पुष्कळ मोठ्या प्रमाणावर जसे BJPत आहेत आज, तसे अन्य पक्षातही इतक्या मोठ्या प्रमाणावर नाहीत, कारण पुष्कळ पक्ष भारतात असे आहेत की त्यांनी येऊन दरवाजे बंद केले आहेत पहिला. पण तरीही पक्षांमध्ये असे लोक गेलेले आहेत. काँग्रेसला मदत केली नागपूरमध्ये तो एक प्रसंग सांगत नाही आता, म्हणजे चांगला नाही. पण 84च्या नंतर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सुद्धा संघाने मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मदत केली असं त्यावेळेला एक बोललं जात होतं. नाही, ते संघ अशी मदत नाही करत निवडणुकात. ते स्वयंसेवकांना मॅन्डेट आहे की तुम्ही तुमच्या विवेकाने ज्याचं काम करायचं त्याचं करा. एखाद वेळेस अशी स्थिती येते की आम्ही जे राष्ट्रीय इश्यूज मानतो ते आमच्यासारखीच नीती असलेला पक्ष सत्तेवर येऊ शकतो अशी स्थिती आहे. तो आला नाही तर त्या इश्यूचं खूप नुकसान होणार आहे आणि आमची शक्ती आहे. तर एखाद वेळेस आम्ही स्वयंसेवकांना म्हणतो आणि ते त्यांच्या इच्छेविरुद्ध कधी करत नाही. त्याचा अगोदर खूप खल होतो आणि असं वाटतं की या वेळेला शक्ती लावायला पाहिजे तेव्हा लावतो. ती पक्षाकरता लावत नाही, ती पॉलिसी करता लावतो. त्या पॉलिसीला अनुकूल जे लोक असतात त्या सगळ्यांना त्याचा लाभ होतो. आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये फक्त 4 वेळा आम्ही असं केलेलं आहे. निवडणुका कितवी लोकसभा आता 14वी आहे ना, तर उणे 4 इतक्या लोकसभांच्या निवडणुकामध्ये आम्ही काहीही केलेलं नाही. स्वयंसेवक नागरिक म्हणून जे करायचं ते त्यांनी केलेलं आहे आणि ते त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे केलेलं आहे. 4 वेळेला असं वाटलं, मग सगळ्या स्वयंसेवकांचं मन जाणून आम्ही एक दिशा घेतली आणि तिकडे शक्ती लावली. पहिल्या वेळेला इमर्जन्सीमध्ये ती एका पक्षाकरता नव्हती, सगळ्या पक्षांच्या होती. दुसऱ्या वेळेला त्याचा फायदा BJPला मिळाला. त्याच्यानंतरच्या दोन्ही वेळेला BJP प्लस NDAतले सगळे पक्ष असं कॉम्बिनेशन होतं. त्याच्यामुळे एका निवडणुकीच्या वेळेला मी बिहारमध्ये होतो. तिथे आम्ही दिग्विजय सिंग जे जनता पक्ष आहे, हे प्रसिद्ध नाही, हा कॅन्सरने जे गेले त्यांच्याकरता काम केलं होतं. तर हा पक्षाला वगैरे पाठिंबा, तो इश्यूला असो पॉलिसी. आता आमची शक्ती आहे, काही घडवून आणायची आमची इच्छा असली तसं आम्ही घडवून आणू शकतो. तर ते घडून यावं याच्याकरता जे करावं लागेल पण ते दरवेळेला करावं लागत नाही. एखाद वेळेस अशी स्थिती येते, त्यावेळेलाही ते आम्ही लपवून ठेवत नाही. त्याच्यामुळे अपराधी भाव करण्यान आडून लपून राजकारणात आम्ही नाही, कारण राजकारणात आम्हाला यायचंच नाही. हे असे काही प्रसंग असतात त्यावेळेला आम्ही सरसकट आणि सरसहा जातो, ते लपवून ठेवत नाही.